यावर्षी या हंगामातील आंब्याचं उत्पादन केवळ 10%, त्यात गेल्या 2 दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मारा यामुळे सध्या आंबा बागायतदार या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। आपण रत्नागिरीजवळच्या एका आंबा बागेमध्ये आलेलो आलो आहोत आणि याच ठिकाणी सध्या तुम्ही बघू शकता की आंब्याची मोठी बाग आहे। मात्र सध्या हवामानातील बदलामुळे या ठिकाणी थेट जो तयार झालेला आंबा आहे त्याच्यावरती परिणाम झालेला पाहायला मिळतोय। आंब्यावरती किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे। बघू शकता की या ठिकाणी हा जो आंबा आहे तो सध्या उष्णतेमुळे भाजलेला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे किडीमुळे या आंबा जो आहे तो या ठिकाणी पूर्ण काळा पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे सध्या आंबा बागायतदार जे आहेत ते त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। ज्या वेळेला आंब्याची तोडणी करायची असते त्याच वेळेला सध्या आंबा बागायतदारांना फवारणी करायला लागते आणि कसंबसं हाताशी तोंडाशी आलेलं जे 10% पीक आहे ते वाचवण्याचा प्रयत्न सध्या आंबा बागायतदार करताना पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत असेच आंबा व्यावसायिक आहेत सावंत सर। सर काय सांगाल, सध्या काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे गेल्या 2 दिवसातलं? या 2 दिवसामध्ये सर जे काय आंबा बागायतदारांचं नुकसान झालं आहे ते भरपूर आहे। कारण 10% जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये ह्या 2 दिवसातला जो पाऊस, गारपीट आणि वातावरणात होणारा बदल, जसा आता जो एवढा गरमा होतो आहे त्यामुळे होणारं हे आंब्याचं नुकसान, त्यावर आलेलं हे जे पीक आहे ह्याच्यामध्ये जर किती फवारणी केली तरी तो त्यातला तुडतुडा किंवा त्यातलं जे कीड आहे हे मरत नाही आहे। कारण त्याचं जे पुढची पिढी तयार होते आहे ती आपलं त्यांना दिलेलं औषध हे पचवण्याची ताकद आहे त्या किडीमध्ये तयार होते आहे आणि त्यामुळे ह्या आंबा बागायतदारांचं भरपूर नुकसान होतं आहे। तुमच्या आता तो जो आंबा आहे त्याचं नेमकं काय सध्या चित्र तुम्ही दाखवा, नेमकं काय झालं आंब्या या 2 दिवसाच्या वातावरणामध्ये नेमकं काय होतं आहे? ह्या आंब्याला ही अशी कीड लागली आहे आणि ह्या किडीमुळे ते देठाजवळ असल्या कारणाने ह्याला गळती झालेली आहे आणि त्याच्यामुळे ह्या आंबा बागायतदारांचे जे झाडं आहेत त्या झाडावर ह्या किडी ज्या आहेत त्या नवीन जी पिढी तयार होते किडींची, त्या किडींच्या पिढीमध्ये ते जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढल्यामुळे भरपूर नुकसान होऊन खाली आता ह्या एका झाडाखाली 2 टोपल्या माल आहे आणि तो सुद्धा कोणताही कॅनिंगवाला किंवा इतर कोणताही हे कुठे विकू जाऊ शकत नाही। नक्कीच इतकं नुकसान आहे त्याचं। आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान आहे। सध्या वातावरणातल्या बदलामुळे आंब्याची मोठी गळ व्हायला लागलेली आहे। तयार झालेले आंबे जे आहेत त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर आंब्याची गळ होत असल्यामुळे सध्या आंबा बागायतदार या ठिकाणी त्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।